नमस्कार. मानसी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे, खूप रिलॅक्स वाटतंय मला, कारण माझी ड्रेसची ऑर्डर आज बऱ्यापैकी अगदी पूर्ण झालेली आहे. हे ड्रेस जे परवाच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले होते मी, ते ड्रेस झाले. आता ते कस्टमर घेऊन गेले आणि जे कटिंग करून ठेवले होते ना, ते ड्रेस पण माझे आता पूर्ण झालेले आहेत. जे कालपर्यंतचे माझं काम होतं ना, ते सगळं अगदी पूर्ण झालंय. आता बरं वाटतंय जरा, की रिलॅक्स वाटतंय जरा, की जेव्हा काम जास्तीचं असतं ना, तेव्हा मध्ये कधी होईल, कधी होईल अशी एक मनात अशी सारखी भीती असते, एक टेन्शन असतं. पण कालपर्यंत माझे कालचे जे ऑर्डर होते, तिथपर्यंत सगळं काम अगदी रेडी आहे. आज नवीन कामाला परत सुरुवात करायची आहे. म्हणजे ते काय आता लगेच द्यायला हवं अशातला भाग नाहीये. पण जे अगदी द्यायचं होतं ते तरी पूर्ण झालंय आपलं. म्हणून मला खूप बरं वाटतं. नाहीतर मला ना सतत असं टेन्शन असतं, की माझं हे कधी पूर्ण होईल. कारण कामाचा लोड वाढला की अचानक एकदम इतका वाढतो, की खूप वाढतो अगदी. आणि हा मी जो ड्रेस घातलाय ना, तो बांधणीच्या कापडाचा ड्रेस आहे. पूर्ण कॉटन मध्ये जे कापड असतं ना, ज्याचे मी गाऊन वगैरे शिवून देते ना, त्या कापडाचा हा ड्रेस आहे. हा मी स्वतःसाठी एक टॉप शिवला. खूप छान वाटतं, एकदम गरमीतून वगैरे घालायला ना अतिशय छान वाटतो हा. पाठीमागे वगैरे बघा कसं एकदम छान एकदम बसलाय. मी पाठीना पूर्ण असे टक्स मारलेत. मी कधीच माझ्या ड्रेसला टॉपला चैन लावत नाही. हा त्याचे ना असे 3/4 शिवलेत. बांधणीचा कापडाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर अगदी छान टिकतो तो कपडा आणि टिकायलाही छान आणि वापरायलाही अगदी छान असतो. आणि एकदम कापड असं ना सॉफ्ट असतं याचं आणि क्वालिटी चांगली असते. माझ्याकडे यातले बरेचसे मी गाऊन वगैरे पण शिवून देते ना. आता हे गाऊन शिवून द्यायचे आहेत. ते काम आता आता बरंच झाला व्हिडिओ की मी कटिंग करायला बसणार. आणि याचे फ्रॉक वगैरे पण मी शिवून देते ना, ते छान अगदी छान दिसतात एकदम मुलींना. खूप छान वाटतात. आता हा ड्रेस मी कटिंग करायला घेते, पुढचे ड्रेस. काही वेळेला असं असतं की माझा स्वतःचा सुद्धा ब्लाऊज मला शिवायला वेळ मिळत नाही. इतकं अगदी खूप कामाचा लोड असतो. आज ड्रेस कटिंग करणार आहे. दुसऱ्या कस्टमरचे आहेत. आधीची ऑर्डर कालपर्यंतची जी माझी आहे ना, ती पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्या कस्टमरचे जे आहेत ते घेते शिवायला. कधी कटिंग करते. मी कटिंग करण्यापूर्वी ना सगळे माझे जे रेग्युलर कस्टमर जे आहेत त्यांची मापमात्र मी लिहूनच ठेवते वहीमध्ये. जेणेकरून काही वेळेला कस्टमरला माहित असतं की हिच्याकडे माप लिहिलेलं असतं, त्याच्यामुळे परत अशी द्यायची काय गरज नसते. पण काही वेळेला असं पण की थोडाफार मापात फरक होतो. पण मग थोडं अर्धा इंच इकडे तिकडे अगदी झालं जर कमी जास्त लूज, तर मला तसं सांगतात त्या मात्र की नाही आहे तोच माप जे आहे तुझ्याकडे त्याच्यानुसारच तू शिव म्हणून. म्हणून बऱ्यापैकी बऱ्याचशा कस्टमरांची ना माप मात्र माझ्याकडे लिहिलेलीच असतात अगदी. अशा 3 वह्या माझ्या पूर्ण अगदी भरलेल्या आहेत. ब्लाऊजची, ड्रेसची, फ्रॉकची, गाऊन, वन पीस असे सगळे भरून ठेवलेले आहेत. खूप बरं वाटतं अगदी, की काम जेव्हा सीझन असतो ना तेव्हा मात्र कामाचा खूप लोड असतो. मग ते कधी होईल, कारण काही जणांना ना अर्जंट पण हवे असतात अगदी खूप. मग अर्जंट जर हवे असतील तर रेग्युलरचा जर कस्टमर असेल तर नाही पण म्हणता येत नाही आपल्याला. मग मागचं जे काम घेतलंय ते सुद्धा काही वेळेला मागे ठेवून ते द्यावं लागतं. पण कस्टमर पण खूप छान आहेत अगदी माझे, की ठीक आहे बघ तुला जमत असेल तर लवकर, नाही तर तू तुझ्या वेळेनुसार सुद्धा दे अशी सुद्धा म्हणणारी आहेत. तसं आपलं काम छान असेल ना तर कस्टमर कधीच आपले हे नाराज होत नाहीत. आता मी ड्रेसची कटिंग करते. मी जे ड्रेसचं कटिंग करते ना ते तुम्हाला कदाचित दिसणार नाही, कारण कसं आहे माझा कॅमेरा तिकडे आहे, माझं टेबल कटिंगचं इकडे आहे. जर तुम्हाला कटिंगचे वगैरे व्हिडिओ बघायचे असतील ना तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून कमेंट टाका, मग मी तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील कटिंगचे वगैरे तर टाकत जाईल. ड्रेसचे, गाऊनचे, फ्रॉकचे जसे जसे मी शिवते ना तसे सगळे व्हिडिओ मी जर तुम्हाला हवे असतील तसं तसं टाकेन. फक्त प्रॉब्लेम एक आहे की ज्या वेळेला कामाचा लोड जास्त असतो तेव्हा मात्र मागे पुढे होतं, की प्रत्येक वेळेला आपल्याला व्हिडिओ करता येईलच असं नाहीये. काही कस्टमरांना घाई असेल तर मग घेऊन पण जातात कपडे झाले की लगेच. मग तो अगदी कितीही चांगला फ्रॉक शिवला असला तरी तो मला दाखवता येत नाही का,
तर मग तर त्यांना पण घाई असते न्यायची. आणि मी असं म्हणू शकत नाही की नाही, तुम्हाला जर सांगितलंय तर त्या वेळेतच आपण सुद्धा त्यांना दिलं पाहिजे. मग माझा व्हिडिओ करायचा आहे म्हणून द्या, माझं काम राहिलंय किंवा माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून ठेवलाय असं पण नाही सांगू शकत. पण छान वाटतं अगदी. मी कधी आता फ्रॉक परत शिवले ना तर बघेन, जर पटकन नेले नाहीत तर मी लगेच व्हिडिओ करून तुम्हाला शेअर करेन, किंवा आता परत फ्रॉक कटिंग करेन ना तेव्हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर हवे असतील ना तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा मात्र. मी नक्की तुम्हाला व्हिडिओ शेअर करत जाईन ड्रेसचे वगैरे. हे ड्रेस मात्र आहेत ना सगळे अगदी, ते मी डायरेक्ट मापं टाकूनच अगदी ड्रेसवरची जे असतात ती एकदा लिहून ठेवली, माझे रेग्युलर जे कस्टमर आहेत, मग परत काय मला ती अशी घ्यावी लागत नाहीत. तसेच आपलं शिवत असते मी, कारण ते आता डोक्यात फिट बसलेलं आहे. माप कितीचं कितीला टाकायचं हे डोक्यात आपल्या फिट एकदा झालं की मग परत सारखं उघडून बघावं पण लागत नाही. एकदा मापं बघितली की ही अशी मापं आहेत की मग काय पटापट मी टाकत जाते. मात्र खूप छान वाटतो हा आपला अगदी अनुभव. कारण टेलरिंगच्या कामात कसं जास्त करून आपली प्रॅक्टिस पण महत्वाची असते. जितकं आपल्या हातून काम होईल ना तितकी आपली प्रॅक्टिस चांगली होते. आता हा ड्रेस माझा कटिंग झाला की लगेच हे 2 गाऊन मी कटिंग करायला घेणार आहे. तेही मला द्यायच्यात त्या ड्रेस बरोबर. प्रत्येक जे ड्रेस शिवते ना त्या प्रत्येक सलवार ज्या असतात ना त्या सलवार बरोबर ह्या अशा नाड्या शिवून मी देते. कारण या नाड्या कापडाच्या जेव्हा शिवते ना तेव्हा अगदी छान अगदी टिकतात, त्या तुटत वगैरे नाहीत. नाही तर रेडीमेड ज्या नाड्या मिळतात ना त्या कशा थोडे धागे निघतात, वापर अगदी धुतल्यानंतर ड्रेस ना ते थोडे असे धागे निघतात. म्हणून मी माझ्या कस्टमरला ना सर्रास अशा नाड्या, जे अगदी सलवार घालतात ज्यांना लूज हवे असतात, पॅन्ट ज्यांच्या असतात त्यांना तर काही इलास्टिकच येतात, पण ज्यांना अगदी सलवार घालायची सवय आहे त्यांच्यासाठी मी कंपल्सरी अशा नाड्या मात्र शिवून देत असते. अगदी ह्या टिकायलाही चांगल्या आणि कस्टमरला पण त्या खूप आवडतात. अगदी असे काही काही बारीक सारीक ही अशी कामं असतात ना ती अगदी कस्टमरला खूप आवडत असतात. पण आपण सुद्धा मनापासून काम केलं ना की त्यांनाही खूप आवडते. नाहीतर रेडीमेड नाड्यांचा जो रोल मिळतो ना ते काही जण, बऱ्याचशे जण कसं तसाही देतात की प्रत्येक नाडी 1 ते 1.5 मीटर कट करतात आणि ती देतात. पण त्या नाड्यांचे कसे काही टिकल्या तर चांगल्या पण टिकतात, नाहीतर काही वेळेला त्याचे धागे निघतात, मग ते तुटण्याचे चान्स असतो जास्त. पण या कशा आपल्या प्रॉपर अगदी शिवलेल्या असतात आणि जोड देऊन पूर्ण मी शिवलेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या तुटण्याचा चान्सच नसतो. अगदी इतक्या छान असतात अगदी कॉटनच्या. अगदी म्हणजे त्यांच्या ड्रेसचा जो कपडा अगदी नाहीच उरला तर मी माझ्याकडचा कपडा जो उरलेला असतो ना त्याच्या सुद्धा शिवून देते. मग काही वेळेला काही कस्टमरचा कपडा कमी पण पडतो ड्रेस मधला, की थोडा असं कपडा कमी जास्त असतोच अगदी, मग माझ्याकडचं जे कापड असतं उरलेलं त्याच्यात मी देते शिवून. पण छान अगदी वाटतात ह्या नाड्या. अजिबात जरा सुद्धा ह्या नाड्या अगदी ओढली तरी तुटणार नाही, इतक्या ताठ असतात. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर कुठचे व्हिडिओ माझे बघायचे असतील ना कटिंगचे, स्टिचिंगचे, तर मला नक्की कमेंट करा.